मित्रहो, ताराबाई गर्ल्स हायस्कूल शहापूर इचलकरंजी नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचं विद्यालयाच्या वतीनं सहर्ष स्वागत. आपण आजच्या ह्या पहिल्याच तासामध्ये इयत्ता 8वी परिमेय संख्या अपरिमेय संख्या या पाठाची ओळख करून घेणार आहोत. सर्वजण इयत्ता 7वीतून उत्तीर्ण होऊन 8वीत आलेल्याच आहात. इयत्ता 7वीपर्यंतचा म्हणजे 1ली ते 7वीपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे असं समजून हे 8वीचं पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे यांनी ह्या तज्ज्ञ मंडळींनी तयार केलेलं एक मनोरंजक आणि अत्यंत चांगल्या रीतीचं पुस्तक आपण या इयत्तेमध्ये अभ्यासणार आहोत. चांगल्या रीतीने पुस्तकाचा अभ्यास करून भविष्यातले 9वी 10वी 11वी 12वीचे सर्व स्वप्न किंवा त्या पद्धतीचा आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण व्हावा अशी व्यवस्था, अशी सुव्यवस्था या पाठ्यपुस्तकामध्ये नक्कीच आहे. आपण आजच्या ह्या पहिल्या पाठाचं नाव आहे पहिलं पाठ गणित विभाग पहिला प्रकरण पहिले परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. या पाठाचा हा पहिलाच पाठ इयत्ता 8वी इयत्तेमधला आणि तुम्ही सर्वजण 7वीपर्यंत ज्या गोष्टी शिकलेल्या आहात गणितामधल्या त्या गोष्टींची उजळणी वजा भाग हा पहिला आहे. तर त्यातला पहिला भाग आहे पहिला समूह पाठ्यपुस्तकमध्ये पहिल्या पानावरती नैसर्गिक संख्यांचा समूह. ज्या नैसर्गिक संख्या ज्यांना आपण मूळ संख्या म्हणतो, सेट ऑफ नॅचरल नंबर n, त्या संख्या लिहिलेत बघा 1 2 3 4 अशा अनंतापर्यंतच्या अशा ह्या सगळ्या संख्यांचा संच नैसर्गिक संख्या संच म्हणतो. निसर्गाची सुरुवात आपण अगदी बालवाडीपासून काही गोष्टी 1 2 3 असं मूळ संख्या असं पण म्हणतो. त्यानंतर पूर्ण संख्यांचा संच तो आहे, पूर्ण संख्यांचा संच आहे तो, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या संख्या आहेत शिवाय फक्त इन्क्लुडिंग 0 पुन्हा हा असं तयार झाला. हा पूर्ण संख्यांचा संच असा एक समूह मांडला आहे. त्यानंतर पूर्णांक संख्या, या नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या शिवाय 1 2 3 2 3 4 ह्या सगळ्या संख्यांच्या शिवाय -1 -2 -3 -1 -2 ह्या सगळ्या संख्यांचा समाविष्ट या पूर्ण संख्या संचामध्ये होतो. याच्याशिवाय फक्त नैसर्गिक संख्यावरती सगळी गणिताची सगळे अंक आपल्याला मिळणार नाहीत, पूर्ण संख्येवरती होणार नाहीत, पूर्णांकातून होणार नाहीत. आता 1 2 3 ह्या पूर्ण संख्येच्या शिवाय ह्याच्यामध्ये असणारे अपूर्णांकसुद्धा विचारात घ्यायचे आणि त्या अपूर्णांकांना आपण परिमेय संख्या संच अशा पद्धतीने मांडणी या ठिकाणी केलेली आहे. हा परिमेय संख्या आणि त्याच्या पुढच्याही संख्यांचं ओळख आपल्याला ह्या अपरिमेय संख्या या सत्राखाली आपण इथं करणार आहोत. ही एक अशी पार्श्वभूमी ह्या पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीला तुम्हाला माहीत असणारा नैसर्गिक संख्यांचा संच, पूर्ण संख्यांचा संच, पूर्णांक संख्या आणि त्याच्यामध्ये आता राहणारे इथं म्हणजे की 4.5 राहतील, 5.5 राहतील, 6.5 राहतील, -11/3 राहतील वगैरे ह्या सगळ्या अपूर्णांकांची ओळख ह्या परिमेय संख्यांच्या समूहामध्ये होते. आणि ह्या अपूर्ण संख्यांनासुद्धा संख्या रेषेवरती स्थान दाखवणे, संख्या रेषेवरती त्या संख्येचं स्थान दाखवणे हे काम आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्या पाठ्यपुस्तकाच्या लेखकांनी अत्यंत सुंदर रीतीनं पुस्तकाची मांडणी केलेली आहे. मुलांना समजेल असं नक्कीच पार्श्वभूमी इथं आहे. परंतु तुम्हा सगळ्यांचं गणित शिक्षकाचं काय काम आहे तर हा पाठ्यांश तुमच्यापर्यंत मनोरंजकरित्या किंवा तो सुलभ करून सोपे करून तुमच्यामध्ये आवड निर्माण व्हावी अशा रीतीने तुमच्यापर्यंत पोहोचवावा ही शिक्षकाची भूमिका आहे. आता संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवणे, टू शो द रॅशनल नंबर्स ऑन अ नंबर लाईन. ह्याच ज्या संख्या आहेत त्या संख्या रेषेवरती कशा दाखवायच्या, ह्यामध्ये पान नंबर 1ला त्यांनी एक उदाहरण, अगदी सोपं उदाहरण अतिशय सुलभरित्या सोडवून दिले. त्याच्या आधारे तुम्ही स्वतः अभ्यास करत असताना सुद्धा हे उपयोगी पडणार आहे आणि म्हणून या गोष्टीकडे आपण बघायचं आहे. अभ्यास 1.1 सोडवण्यासाठी या गोष्टीची मदत कशी होणार आहे आपल्याला हे जरा जाणून घेऊया आपण. इथं एक गणित पान नंबर 1 वरती सोडवून दिलेलं आहे बघा, की ते गणित सोडवत असताना सोडवलेल्या गणितामध्ये नेमकं एक संख्या रेषा काढलेली आहे आणि त्या संख्या रेषेवरती ह्या अपरिमेय संख्यांची स्थापना करून दाखवलेली आहे. आता हे संख्या रेषेवरती ही संख्या रेषा आहे. ह्या संख्या रेषेवरती अंक आहेत. इथं 0 घेतलेलं आहे, त्यानंतर इथं त्यांनी 1 आहे, त्यानंतर 2 आहे, त्यानंतर 3 आहे. या बाजूला असणार आहे -1 -2 -3. ही झाली रेषा आणि त्याच्यावरती आपण संख्या दाखवलो म्हणून हिला संख्या रेषा म्हणतो. आणि या संख्या रेषेवरती आपल्याला या नंबरांना तुम्ही कसं आणाल, ह्या संख्या हे जे संख्या पहिल्या उदाहरणामध्ये सोडून दिलेलं आहे. उदाहरणार्थ 703 आहे, इथं त्यानंतर 2 आहे, त्यानंतर -203 आहे,
या संख्यात आपण कशा आणूया? आता ह्यातली एकदम सोपी संख्या कोणती होती की ही दोन्ही संख्या इथं आपल्याला दिसते आहे, हे आपण इथं लिहिणार. हा 2 हा बिंदू इथं दाखवत आहे. आता 7/3 7/3 आता ही संख्या या रेषेवरती कुठे येईल किंवा कशी दाखवायची आहे तो भाग आपण आता इथं बघूया. 7/3 ही संख्या काढत असताना इथं काय केले बघा, इथं छेदस्थानी 3 आहे की नाही. आता 7/3 हा भाग बघूया. तर 7/3 याच्यासाठी इथं आपण ह्या भागाचे 3 भाग करूया. 1 2 3. आता 7/3ला असं म्हणलं तर 7/3 मध्ये असं नाही का, आता 2 ही संख्या म्हणजे ही संख्या अशी लिहिली तर छेद 3 याचे 3 भाग केली 6/3 बरोबर आहे का बघा. परत ही संख्या कोणती होती बघा, छेद 3. मग इथं किती लिहिलं पाहिजे, इथं 9/3. आता ही संख्या 2 म्हणजेच ही 6/3 आहे आणि ही संख्या 3 म्हणजे ही संख्या 9/3 आहे. आता इथे 3च भाग का करायचे, इथं भागिले 3 आहे म्हणून 3 भाग केले. मग आता सांगा बाळांनो, हा पॉईंट काय दर्शवेल. हा जर 6/3 असेल तर हा पॉईंट असणार आहे 7/3. हा असणार आहे 8/3. हा झाला 9/3 ज्याला आपण 3 म्हणतो. ओके. आता हे झालं 7/3. आता वजा 2/3. आता वजा 2/3 ही संख्या कुठे दाखवली बघा बरं, वजा 2/3. आता ही संख्या ऋण दिशेला येणार आहे. परत भागिले 3 आहे. मग याचे आपण आणि 3 भाग करूया. 1 2 आणि 3. आता हा काय झाली, ही -1 ही संख्या आहे म्हणजे कसं आहे बघा, -3/3 बरोबर का बघा. तसंच ही संख्या काय होईल बघा, आता छेद 3 तसंच ठेवणार आहोत आपण, ते बदलणार नाही. छेद 3. मग इथं किती लिहिलं पाहिजे की त्याचं उत्तर -2 येईल, तर ते येणार आहे -6. आता सांगा तुम्ही, हे 3/3 असेल, हे काय होणार सांगा बरं. आता हे काय होणार, मग आता आपण ह्या भागामध्ये ही संख्या येईल का, -2/3 नाही येणार. मग ह्या संख्येला आपण कुठे घ्यायला पाहिजे, आता इथं घ्यायला. याचे 3 भाग करूया. 1 2 3. मग आता ही काय झाली बघा, 0 ही झाली 1/3, ही झाली 0/3 आणि ही झाली 2/3. पण याची दिशा तर ऋण आहे, याची दिशा ऋण आहे, याची दिशा ऋण आहे. म्हणजे आपल्याला जो पाहिजे तो नंबर दाखवता येईल तो असा दाखवता येईल. हा नंबर इथे असणार आहे तो 2/3. समजलं का. परत एकदा बघा, 7/3 6/3 आणि 9/3च्या दरम्यान येणार. वजा 2/3 ही संख्या इथं -4/3 -5/3 -6/3. आपल्याला पाहिजे होतं -2/3. म्हणजे आपल्याला मार्किंग करायला पाहिजे 1 2 आणि 3. त्यामुळे इथं आलं -1/3, इथं आलं -2/3. अशा रीतीनं ह्या अपूर्णांकांना आपण संख्या रेषेवरती आणायचं आहे. या संख्या ह्या गुणधर्म नीटपणे समजावून दिलेलं आहे पुस्तकामध्ये. परत एकदा बघा, हीच आकृती काढलेली आहे की नाही बघा. -2/3 ही संख्या 0 आणि -1च्या दरम्यान आहे. त्यानंतर 2 आणि 3च्या दरम्यान ही 7/3 संख्या आलेली आहे आणि 2 हा तर पूर्णांक आहे. ह्या संख्या पान नंबर 1 वरती आपल्याला अतिशय चांगल्या रीतीनं हे असं मांडून दिलेलं आहे. अशाच संख्या रेषांना तुम्ही संख्या रेषावरती त्या पुढची सराव संच 1.1 मधली उदाहरणं तुम्ही स्वतः सोडवणार आहात. बघूया त्यापैकी एक. आता अभ्यास 1.1 मधलं गणित जर असं समजलं का बघा तुम्ही. भाग किती करायचे आहेत बघा, इथं भागिले 3 आहे म्हणजे त्याचे 3 भाग करायचे आहेत. थोडा अंदाज पण आपल्याला घ्यावा लागेल. 7/3 ही संख्या कुठल्या 2 संख्येच्या दरम्यान येणार, -2/3 ही संख्या कोणत्या 2 संख्येच्या दरम्यान येणार. याच्यात एवढ्याच जरी खुणा केलो तरी आपलं काम पुरेसं आहे. मग प्रत्येकाचे 3-3 भाग केला आणि तुम्हाला त्या संख्या शोधत गेला तरी सुद्धा चालण्यासारखं आहे. तर ह्या अंकांना म्हणजे इथं आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक एकाचे 3 भाग करणं हा भाग इथं महत्त्वाचा होता. असंच आपण आता सराव संच 1.1 मधलं पहिलं गणित बघूया, जे तुम्ही समजून घेणार आहात आणि तास संपल्यानंतर तुम्ही स्वतः सोडवणार आहात. मोस्टली तास सुरू असताना स्वतः सोडवायचा प्रयत्न करू नका. जेव्हा हे काम पूर्ण होईल, माझा तास संपेल, तेव्हा तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. काही शंका आल्या तर आम्ही पुन्हा चर्चा करणार आहोत. सराव संच 1.1 मधलं पहिलं गणित बघूया. आता काय बघा, सराव संच 1.1 मधलं पहिलं गणित. परत एकदा सगळ्यांच्या समोर पाठ्यपुस्तक आहे. समजा पाठ्यपुस्तक नसेल तरी पण काय काळजी करू नका की ते आपण करणार आहोत व्यवस्था. ज्या मुलींनी अजून शाळेची भेट देऊन पाठ्यपुस्तक नेली नाहीत त्यांनी न्यायचं आहे. त्या पालकांना विनंती केली जात आहे. पालक आणि विद्यार्थ्यांनी शाळेला संपर्क साधायचा आहे. काही कागदपत्रकाची आवश्यकता आहे, तेही तुम्ही पूर्ण करून घेणार आहात. आता सराव संच 1.1 मधलं पहिल्या गणितामध्ये आपल्याला त्यांनी ह्या संख्यांची स्थापना करायला सांगितली आहे. संख्या कोणत्या आहेत बघा, 3/2, त्यानंतर आहेत 5/2,
त्यानंतर आहे -3/2. या संख्या आपल्याला संख्या रेषेवरती आणायच्या आहेत. हे उदाहरण एकदमच सोपं आहे. मध्ये आपण 0 घेऊया. साधारण अंदाज ही भूमिका कशी आहे, अंदाज ही संकल्पना कशी आहे बघा. हे 3/2 म्हणजे दीड झालं. म्हणजे ते कोणाच्या दरम्यान येणार, तर ते दरम्यान येणार दीड ही संख्या 1 आणि 2च्या. हे बघा बरं, 5/2 म्हणजे अडीच झालं. आता अडीच हे कुणाच्या दरम्यान येणार, तर 2 आणि 3च्या दरम्यान येणार. साधारण आपण 1 काढूया, 2 घेऊया आणि 3ला स्थान देऊया. म्हणजे एवढ्या आपल्याला पुरेसं आहे. तेच आपण ऋण दिशेला पण तेच करून ठेवूया, किंवा तेवढ्या गोष्टीची आवश्यकता दिसत नाही पण करून ठेवूया. आता आपल्याला पहिली संख्या 3/2 ही निर्माण करायची आहे. पहिला अंदाज माझा ती संख्या आता 1 आणि 1.5 याच्या दरम्यान येणार आहे. ह्याचे मी 2 भाग करतो. आता 1 म्हणजे भागिले 2 ही संकल्पना आहेच. म्हणजे किती, 2/2. 2 म्हणजे काय बघा बरं, 4/2. मग इथं किती येणार, आता इथं किती कोणती संख्या येणार सांगा. आता इथं हे 2/2 आहे, हे 4/2 आहे, तर इथं किती असणार, निश्चित हे किती असणार सांगा, 3/2. हे असणार 3/2. तसंच आपण आता 5/2चा विचार करूया. 5/2 हे 4/2 आहे, हे बघा 6/2 होईल. आणि ह्याच्या जो मध्ये होईल, ह्याचे जे 2 भाग केलो आपण, तर याच्या बरोबर मध्ये येणार ही संख्या असणार आहे, ही संख्या असणार आहे 5/2. आता ही धनसंख्या, ही ऋणसंख्या, ही ऋणसंख्या आणणं ना तेवढ्याच अंतरावरती आपण बरोबर येऊ शकते. आता उदाहरणार्थ की असं बघूया. आता आपल्याला 3/2 आहे ना, हे 3/2 आहे. हेच 3/2 ऋण दिशेला बरोबर तेवढ्या अंतरावरती या बाजूला येईल, म्हणजे याच्यामध्ये येईल, किंवा हे ऋण असं होणार. आता किंवा ह्याच पद्धतीने आपण इथं आणू शकतो. इथं असणारी संख्या आहे -3/2. आता तुम्ही विचार करून तुम्ही जरी सांगितलं असेल तर -5/2 ही संख्या सुद्धा कुठे येईल, की ऋण दिशेला एवढ्याच अंतरावरती 2 आणि 3च्या दरम्यान ही संख्या पुन्हा आपल्याला इथं घेता येईल, किंवा याच्या दरम्यान दाखवता येईल. असं हा पहिलं गणित, आपल्याला पहिलं उदाहरण आपण असं पूर्ण करून घेणार आहोत. आलं लक्षात बाळांनो? अशी या अपूर्णांक संख्यांची संख्या रेषेवरती जोडणी करत असताना हा भाग तसा मनोरंजकरित्या किंवा इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला सगळ्यांना सराव करून त्याचा आनंद घ्यायचा आहे. या अपूर्णांक संख्यासुद्धा आपल्याला संख्या रेषेवरती कशा आणता येतात हा विचार आपण करून घ्यायचा आहे. समजून घ्या. लिहिण्यासाठी नको, समजण्यासाठी पाठ्यपुस्तकामध्ये एक गणित सोडवून दिलेलं आहे. ते भाग कसे केले, कशा खुणा केल्यात हे तुमच्या समोर आहे. यानंतर दुसऱ्या गणिताचा विचार करूया आपण. दुसऱ्या गणितामध्ये बघा बरं काय सांगितले. आता दुसऱ्या गणितामध्ये आपल्याला ह्या संख्या पहिल्या होतं. आता अभ्यास 1.1 मधलं दुसरं गणित. या संख्येमध्ये ह्या संख्येचं जरा नीट निरीक्षण केलं तर छेदस्थानी किती आहे बघा. आता म्हणजे तेवढे भाग करावे लागतील एका भागाचे. आता दुसऱ्या गणितामधला भाग असा आहे की इथं आहे 7/5, यानंतर आहे -2/5, हे आहे -4/5 अशी संख्या आहे. -2/5, -4/5 आणि 7/5. पुन्हा संख्या रेषा तयार करूया. साधारणतः 0, 1, 2 पुरेसं आहे. अंतर सेम असावं. या बाजूला -1 घेतो, -2 घेतो. आता मात्र थोडं काळजीपूर्वक बघूया. इथं भागिले 5 आहेत, म्हणजे एकाचे आपल्याला 5 भाग करायला पाहिजे. लक्षात आलं का बघा. भागिले 5, 1 हे उत्तर येण्यासाठी 5 भागिले वरती कोणती संख्या असायला पाहिजे सांगा. आता 1 उत्तर यायचं आहे, छेदस्थानी 5 आहे, तर इथं कोणती संख्या असायला पाहिजे तेव्हा याचं उत्तर 1 येईल. तर त्याचं उत्तर येणार आहे बघा बरं, याचं उत्तर असणार आहे 5. 2चा विचार करूया. इथं 2 आलं पाहिजे, पण छेदस्थानी 5 आलं पाहिजे. मग सांगा बरं इथं कोणती संख्या येणार. हा उत्तर येणार आहे 10. आता ह्याचे जर आपण मध्ये 5 भाग केलो, 1, 2, 3 आणि 4 केल्यानंतर प्रत्यक्षात 1, 2, 3, 4, 5 भाग होतील. आता या घराची किंमत असणार आहे, हां सांगा, 6/5, याची 7/5, बरोबर ना. आणि आपल्याला हेच पाहिजे होतं, इथं पाहिजे 7/5. ही संख्या आपल्याला इथं दाखवता येईल. 8/5 आणि हे झालं 9/5.
आता वजा 2/5, वजा 2/5 हे आहे वजा 5/5. वजा 2 ही संख्या आता त्याच्या अलीकडे येणार. इथं घेऊया 1 2 3 4. इथं येणार 0/5. इथं येणार वजा 1/5. इथं येणार वजा 2/5. आणि ही संख्या आपल्याला दाखवायची होती वजा 2/5. वजा 3/5 आणि इथं येणार ही संख्या असणार आहे वजा 4/5. अशी कोणतीही संख्या आपल्याला संख्या रेषेवरती असं आणता येईल. समजलं आता? थोडा छेद 5 आहे, अपूर्णांक संख्या आहे, त्या दाखवण्याचा कठीण वगैरे काही असणार नाही बाळांनो. हे सोपं असणार आहे. हे 5 भाग केल्यानंतर ह्या प्रत्येकाची किंमत कशी बदलते हे अपूर्णांकामध्ये नीट समजून घ्यावं. ही अपूर्णांक संकल्पना तुमच्या लक्षात यावी यासाठी पहिली जी ह्यातली व्यवस्था आहे, पहिला भाग, ह्या संख्यांना संख्या रेषेवरती स्थान नेमकं काय दाखवता येईल, त्या संख्यांची ओळख आपल्याला प्रत्यक्षात कशी होता येईल, कशी करून घेता येईल, हा भाग याचा होता. बघूया पुढच्या गणितामध्ये जाऊया आपण आता. बघूया जरा स्वतः समजत असेल, समजत नसेल तरीही पुढच्या अनेक काही उदाहरणातून आपण ते समजून घेऊया. तिसऱ्या गणितामध्ये काय अपेक्षा आहे बघा. कोणत्या संख्यांना आपल्याला दाखवायचं काम सांगितले त्यांनी. तर ह्या तिसऱ्या गणितामध्ये या भागाचा विचार करण्यात आलेला आहे. तिसऱ्या उदाहरणामध्ये ह्या अपूर्णांकाचा विचार करण्यात आलेला आहे. तिसऱ्या गणितामध्ये आपल्याला 2च अंक दाखवायचे आहेत. ते आहेत 5 वजा 5/8 आणि 11/8. आता सांगा बाळांनो, एका भागाचे आपल्याला किती भाग करणं इथं अपेक्षित आहे आता? सांगा पाहू. आता छेदस्थानी कोणती संख्या बघा? 8 आहे. आता एका भागाचे आपल्याला 8 भाग करायला पाहिजे. साधारण अंदाज घेऊया. 8/8 आणि 16/8. 8/8 म्हणजे 1, 16/8 म्हणजे 2. आपल्याला 11पर्यंत पोचायचं आहे. शून्य घेतो, 1 आणि 2 पुरेसे आहे ते. यानंतर इथं वजा 1 घेतो. आता एकाचे 11, 1 म्हणजे छेदस्थानी आता 8 आहे, म्हणजे वरती किती असायला पाहिजे? 8 असायला पाहिजे. 2 म्हणजे बघा आता हे किती असतं? छेदस्थानी 8 आहे तर इथं 16 असायला पाहिजे. 16/8चं उत्तर 2 येणार. आता सांगा पाहू, याचे किती भाग करायला पाहिजेत? छेदस्थानी तर 8 आहे. पहिल्या गणितामध्ये 3 भाग करायचे होते, तिथं आपण 3 भाग केलो. एका गणितामध्ये 5 भाग करायचे होते, तिथं 5 केलो. आता सांगा किती भाग करायला पाहिजेत? तर आपल्याला 8 भाग करायला पाहिजेत. तर तशा 7 खुणा करून घ्याव्या लागतील. 1 2 3 4 5 6 आणि 1 7. 1 2 3 4 5 6 आणि 1 7. 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7 आणि इथं घेऊया आता जरा. 1 भाग 2 3 4 5 6 7 आणि 8 असा होईल. आता ह्याच्यानंतर जी संख्या येत झालेली, जे 8 भाग केल्यानंतर ह्याच्यानंतर हा असणार आहे 9/8, ह्याचा असणार आहे 10/8 आणि ही असणार आहे संख्या, ही असणार आहे 11/8. अशी ही संख्या आपल्याला इथं दाखवता येईल. हे 16/8 म्हणजे 2 आणि इथं असणार आहे ते 11/8. ही संख्या आपल्याला इथं असणार आहे. ऋण 5/8 याचे पण आपल्याला 8 भाग करावे लागतील, समान असावेत. 1 2 3 4 5 6 आणि 7. आता त्याच्यानंतर आपण हे झालं 0/8, उत्तर 0 येईल. 1/8, 2/8, 3/8, 4/8 आणि 5/8. पण ऋण दिशा असल्यामुळं ऋण 5/8 ही संख्या आपल्याला इथं दाखवता येईल. समजलं का बघा? 8 भाग का करायचे? छेदस्थानी 8 आहेत म्हणजे एकाचा 8वा भाग आपल्याला त्या हिस्सा, त्या 1 भाग जो आपण वापरतो 1 पासून 2 पर्यंतच्या त्याचे 8 भाग, 0 पासून 1 पर्यंतचा जो 1 भाग आहे त्याचे 8 भाग आणि मग त्याच्या अपूर्णांकाचं स्थान नक्की नेमकं कुठं दाखवता येईल अशा रीतीने त्याची आपल्याला स्थापना करून घेता येईल. त्यानंतर पुढची संख्या बघा 13/10. 13/10. आता सांगा बघूया, छेदस्थानी तर संख्या 10 आहे. आता किती भाग करावे लागतील? 13/10. आता एका भागाचे आपल्याला किती भाग करायचे आहेत सांगा? सारखे आणि एकसारखे असे भाग करावे लागतील. किती भाग करावे लागतील सांगा बाळांनो? आता ते भाग
ते भाग करावे लागतील. आता छेदस्थानी जेवढी संख्या आहे तेवढे आपल्याला भाग घ्यावे लागतील. आता चौथं गणितामध्ये असा भाग आहे 13/10 आणि ऋण 17/10. आता ह्याचा अंदाज 13/10 भागिले 10 असले की उलट सोपं असते. 1.3 आणि 1.7 म्हणजे आपल्याला ह्या एवढ्या संख्यांची बाबतीमध्ये आपल्याला ही संख्या रेषा काढताना कुठंपर्यंतच्या खुणा कराव्या लागतील याचा एक अंदाज येईल. फारसं मोठं असत नाही आहे, 1, 2 जास्तीत जास्त 3 पर्यंत जातं. भाग मात्र तेवढे करायला आपल्याला अंतर घ्यायला पाहिजे असं डिस्टन्स घ्या. जर असं मोठं घ्यायला पाहिजे की म्हणजे भाग 10 करायचे आहेत. 0, 1 आणि 2. तुम्ही छोटं छोटं घेऊ नका कारण त्यात आणि पुन्हा 10 भाग घ्यायचे. 1, 2 मोठं काढा तुमच्या वही अगदी असं. ऋण 1, ऋण 2. मी असा विचार करतो की ह्या एका भागाचे मला 10 भाग करायचे आहेत. आता ही संख्या 13/10 ही धन दिशेला येणार आहे. परत भागिले 10 पाहिजे. तुम्हाला याचा अंदाज इथं फार छान रीतीने येतो बघा. 1 हे उत्तर आणायचं भागिले 10 पाहिजे 10 भागात म्हणून. म्हणजे इथं किती असलं ह्याची किंमत काय झाली 10/10. 10/10ला 1 म्हणायचं. हे किती झालं सांगा भागिले 10 आहे. आणि हे काय झालं सांगा बरं 2 म्हणजे 20/10. बरोबर आहे का बघा. आता हे 10/10 आहे आणि हे 20/10 आहे. मला तर 13/10ला शोधायचं आहे. ह्याचे तर माझ्या आता 10 पावलं पुढे टाकायला पाहिजेत. 10 पावलं मी इथं मोजत जातो. आता याचे 10 भाग करायला पाहिजेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. आता हे 10 भाग होतील. ह्या 10 भागामधला हा झाला 11/10, हा झाला 12/10 आणि हा झाला 13/10. ही संख्या मला संख्या रेषेवरती 13/10चं स्थान इथं निश्चित करता येईल. ओके, समजलं बाळांनो ही संकल्पना. आता आपण ऋण दिशेला जायचं आहे. ऋण 17/10. ऋण 17/10 म्हणजे 1.7 आहे बरोबर. त्यामुळे ती संख्या 1 आणि -1 आणि -2च्या दरम्यान येईल. ह्या संख्येसारखं 1 आणि 2च्या दरम्यान जसे होती तशीच. पुन्हा याचे 10 भाग करावे लागतील. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आता हा 10वा भाग असेल. हा विचारात घेतला तुम्ही तर हे झालं बघा ऋण 10/10. 11 ऋण 11/10, ऋण 12/10, ऋण 13/10, ऋण 14, ऋण 15, ऋण 16 आणि ऋण 17. ऋण 17/10 ही संख्या आपल्याला अशी दाखवता येईल. 10 भाग करणं ह्यासाठी इथलं अंतर अगदी छोटं ठेवू नका तुम्ही कारण 10 भागाचा अंदाज पाहिजे. तुम्हाला ते दिसताना पण व्यवस्थित दिसलं पाहिजे. त्याचं आकलन नीट झालं पाहिजे. असं संख्यारेषा काढल्याबरोबर तुम्हाला असं एक सवय आहे बघा. 0 घ्यायचं 1, 2, 3 असं करत राहायचं. नको असं करू. आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7 एवढ्या संख्या नको आहेत. 1 ते 2 पर्यंत संख्या पाहिजेत. मग तुमचा स्पेसचा आपल्याला असा वापर करून घेता येईल आणि ते अधिक चांगल्या रीतीनं तुमचं ही उदाहरणं सोडवायचा म्हणजे सराव होईल. पुन्हा एकदा तुम्ही हे नीटपणे आकलन करून घेणार आहात आणि ह्या अपूर्णांकांच्या संख्येच्या बाबतीमध्ये तुम्ही हा भाग तुम्ही करणार आहात. तर आता हा सराव संच 1.1 मधला प्रश्न दुसरा. त्यांनी संख्यारेषा आपल्याला रेडीमेड दिली आणि मग त्या संख्यारेषेवरती काही प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायचे आहेत. बघूया तर मग कसे आहेत ते बघा बरं एकदा. सगळ्यांनी पुस्तकामध्ये बघत असाल त्यांनी पुस्तकाकडे नीट बघा की त्याच्यामध्ये ती आकृती कशी दिल्या. त्या संख्यारेषा त्यांनी कशा एक संख्यारेषा काढलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं नाही बिंदू स्थापन करा किंवा हा भाग तुम्ही बघा असं नाही सांगितलं. त्यांनी त्या खाली काही प्रश्न दिलेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. बघूया कशी शोधता येतील. या संख्यारेषेवरती काही बिंदू त्यांची स्थानं संख्यारेषा तुम्ही निर्देशक त्या बिंदूला असोसिएट असणारी संख्या ह्या संख्यांचा विचार तुम्हाला मागच्या इयत्तेमध्ये जरा केलेला आहात. त्याची ओळख आहे आणि नसेल तरी पण आपण आता नव्यानं जरा समजून घ्यायला पाहिजे ते की थोडंसं ते समजणं हा भाग महत्त्वाचा आहे. ह्या संख्यारेषेवरती आता त्यांनी बिंदू दाखवलेले आहेत. एकाचे किती भाग केले ते असं निरीक्षण करा तुम्ही. म्हणजे भागिले कोणती संख्या त्यांच्या डोळ्यासमोर असेल ते बघा. इथं मध्ये 0 असणार आहे. त्यानंतर इथून बघा 1, 2, 3 पर्यंत आहेत या बाजूला. या बाजूलाही आपल्याला 1, 2, 3 पर्यंतच्या खुणा करून घेऊया. संख्या अगोदर लिहून ठेवतो मी. 1, 2, 3. या बाजूला संख्या आहेत -1, -2, -3 अशा संख्या आहेत. आणि जरा काळजीपूर्वक नीट निरीक्षण करा. इथं ओ हा बिंदू घेतला आहे. वरती बिंदूंचं ठिकाण लिहिले बघा. इथं त्यांना ए असं बिंदूचं स्थान घेतलेलं आहे.
इथं आता किती भाग केलेत हे पण बघा, मध्ये 1 2 3 4 आहेत बघा, म्हणजे 3 भाग केलेत, पण प्रत्यक्षात इथं आता 1 2 3 4, त्याच्यानंतर 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 असे आहेत ते. ह्यानंतर इथं ए आहे, इथं बी आहे, यानंतर ई आहे बघा, -2 आणि यानंतर एक घर सोडून ई आहे बघा इथं. त्यानंतर इथं जो बिंदू आहे ओ आहे, 1 वरती एफ आहे, सी 2च्या थोडंसं अलीकडे आहे बघा, आणि डी हा एक घर सोडून असं पुढं आहे बघा, तो असे ते बिंदू आहेत. बी हा बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवितो? बी हा बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवितो हे काम आहे. किती भाग झालेत जरा बघूया. 1 2 3 आणि 4, म्हणजे इथं छेदस्थानी 4 असायला पाहिजे. छेदस्थानी 4 घेऊन याचं उत्तर -2 आलं पाहिजे, तर वरती कोणती संख्या असायला पाहिजे? तर ही असणार आहे -8. बरोबर. छेदस्थानी 4 असायला पाहिजे आणि मग उत्तर तर -3 आलं पाहिजे. मग इथं किती असायला पाहिजे? तर ते -12 असलं पाहिजे. बरोबर आहे का बघा? 4 त्रिकम 12. मग ही काय झाली? -8/4. ही काय झाली सांगा? -9/4. आणि ही काय संख्या झाली सांगा आता? -10/4. बी ही संख्या, सी हा बिंदू कोणती परिमेय संख्या दाखवतो? त्यानंतर आहे दुसरा प्रश्न, काय म्हटले बघा आता, 1.3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दर्शवली आहे? आता ही संख्या आपण व्यवहार्य अपूर्णांकातलं दशांश अपूर्णांकामध्ये जाऊया. 4 1 4, 4 आणि 3 7, 7/4. आता 7/4ला कुठं शोधूया? तर ह्याचं स्थान बघूया आपण. हे आहे बघा 4/4, एक म्हणजे हे आहे बघा 8/4. मग सी ही संख्या कोणती संख्या दाखवणार? तर कोणता बिंदू दाखवतो बरोबर? सी 1/4. हे 3 पूर्णांक म्हणजे 7/4, 1.3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे? सांगा पाहू, काय उत्तर सांगणार त्याचं? तर याचं उत्तर सांगणार तुम्ही सी. डी हा बिंदूने 5/2 ही संख्या दर्शवली आहे, हे विधान बरोबर आहे की चूक आहे? आता याच्यामध्ये तुम्ही ह्याही गोष्टीचा 5/2 इथं घेतलात तुम्ही, हे 8/2 म्हणणार, ह्याला तुम्ही 10/2 म्हणणार, बरोबर ना? ह्याला छेदस्थानी 4 आहे, हे म्हणजे 12 झालं. हे काय झालं? 9. हे काय, याचं काय झालं सांगा बरं? 10/4 झालं. आता हे दोन्ही सारखे आहेत की नाही आहेत सांगा बरं? 10/4 आणि त्यांनी म्हणतात ह्याला 5/2. हे दोन्ही समान आहेत की नाही? ह्याचं उत्तर आहे होय, हे दोन्ही समान आहेत. कारण याचं सोपे होतं, बे 2 4 आणि बे 5 10. आणि इथं जे तुम्ही -10/4 घेतला आहे तेवढ्याच अंतरावरती तो बिंदू आहे की नाही ते कन्फर्म करू शकता. होय, ह्याचं जे उत्तर हे जे होतं ना, हे 5/2 इथं आहे, तो त्याचं स्थान. आणि तुम्ही इथं जर बघितलात तर हे पण दोन्ही नक्की त्याच ठिकाणी येतील. म्हणजे हा बिंदू आणि हा वजा ऋण दिशा आहे, म्हणजे -10/4 होता, आणि हा 5/2 म्हणजे डीचे निर्देशकसुद्धा निश्चितपणाने सारखे आहेत. आणि म्हणून अशा रीतीनं हा जो भाग आहे तो सराव संच मधला पहिला भाग तुमच्या अभ्यासासाठी होता. आणि ह्या अभ्यासामधल्या पहिल्या भागामध्ये आपण ह्या परिमेय संख्यांना, ह्या अपूर्णांकांना संख्या रेषेवरती निश्चितपणे कसं स्थान द्यायचं, कसे त्याचे सारखे भाग करून घ्यायचे आणि त्याचे निर्देशक कसं ओळखायचे. तुम्हाला याच्यावरती दुसरे प्रश्न काय येऊ शकतील? आता ए ही संख्या कोणत्या संख्या दर्शवते? तर त्याचं उत्तर -3 येणार. मग असं ई ह्या संख्येचा शोधा, सी ह्या संख्येत शोधा, डी या संख्येच्या बद्दलचे निर्देशक शोधा, असे प्रश्न आपल्याला येऊ शकतील. तर हा झाला पहिला भाग. या पहिल्या भागामध्ये आपण ह्या संख्यांची ओळख, परिमेय संख्या, नैसर्गिक संख्या याची ओळख करून घेतली. पुढच्या भागामध्ये आपण ह्याच्या पुढचा भाग आपण नेक्स्ट तासामध्ये बघूया. आता तुम्ही घरी याचा सराव करणार आहात, ह्या संख्यांचा तुम्ही अभ्यास करणार आहात. पहिलं पाठ्यपुस्तक ज्या मुलांना उपलब्ध करून घेतलं नाही, ताराबाई गर्ल्स हायस्कूल इचलकरंजी या ठिकाणी ते उपलब्ध आहेत, त्या मुलांनी शाळेशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा पालकांना विनंती आहे की शाळेशी संपर्क साधायचा आहे मुलांच्या बाबतीमध्ये, आणि दाखला ही गोष्ट शाळेमध्ये जमा करण्यासाठी लवकरात लवकर सहकार्य करायचं आहे. ओके बाळांनो, तर आपण उद्या भेटूया पुढील तासामध्ये. आता पुढचा घटक घेऊया की अभ्यास सराव संच 1.2 मध्ये नेमकं आपल्याला कोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत. ओके.